शापित पत्रिका कोणाला म्हणलं जातं? राहू आणि केतूच्या एक साइडला सगळे ग्रह आले आणि त्याचा भाग्याशी किंवा त्याच्या राशीशी त्याचा संबंध असेल, तर ती जनरली शापित पत्रिका पकडली जाते. 9 ग्रह आहेत, पण हां. आता 12 ग्रह झालेले आहेत. बरं. कारण हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे पण आहेत. त्यांचे इफेक्ट येतात, त्याचे हां. अभ्यास पण झालेला आहे. त्या ठिकाणी नेपच्यून असेल, तर माझं चॅलेंज आहे, की त्या माणसाला जर आजार झाला, हं. डायग्नोसिस होत नाही. यू हॅव टू बरं. चेंज द डॉक्टर ऑर द मेडिसिन ऑल्वेज. हर्षल हा मंगळासारखा ग्रह आहे. तो चमत्कारिक ग्रह आहे. हं. तो जर लग्न म्हणजे डोक्यात असेल, तो द्वितीय स्थान म्हणजे बोलण्याच्या ठिकाणी. ह्या लोकांनी सहज काही बोललं, तर ते करेक्ट होतं. तो गरीब तुझ्याकडे येतोय, तर निदान त्याला लुटू नको. पण तू म्हणले ना, की इथं आता शाळा चाललेली आहे सगळी. दुकानदारी चालू झाल्या. दुकानदारी चाललेली आहे. त्याला इलाजच नव्हतं. वास्तूचं बघितलं म्हणजे 30 लाख रुपये घेतो. अरे त्याच्यात तर बिचाऱ्याचा फ्लॅट आहे, पण तो करोडपती असतो म्हणून देतो. देतो, आता देतो. गरीब माणूस कुठून देणार हो? आणि म्हणून का त्यांनी बघून नाही का? नुसतं भाग्यात गुरु बसलाय आणि गुरु फार चांगला आहे आणि तुझं भाग्य जबरदस्त आहे असं बोलणं चुकीचं असतं. तर त्यांनी सांगितलं समोरच्याने, "तेरा ऐसा होंगा, वैसा होंगा." हां. आणि ते झालंच नाही, तर तो माणूस कसा ट्रस्ट करेल हो? म्हणून ज्योतिषशास्त्र हे कोणी बोलू नये. ह्याच्यात नियम पाळावे लागतात. थोडीशी देवाची आराधना करावी लागते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोलॉजी म्हणजे काय? ज्योतिषशास्त्र. मित्रांनो, जर मी तुम्हाला म्हटलं आता ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ऐवजी 12 ग्रहांचं चालीरीती बघितल्या जातात, तर तुमचं म्हणणं काय असेल? प्लस ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा जे पत्रिका आपल्या बनवल्या जातात, त्या पत्रिकासुद्धा वेगवेगळ्या असतात. म्हणजे शापित पत्रिका किंवा चांगली पत्रिका असे सुद्धा प्रकार असतात. तर तुमचं म्हणणं काय असेल? तर ह्या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आजचं हे आपलं पॉडकास्ट. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या इथे एक मोठे ॲस्ट्रोलॉजर आलेले आहेत. त्यांचं नाव आहे अशोक पगारियाजी. तर अशोक सरांना भरपूर माझं डिस्कशन झालं या विषयाच्या बाबतीमध्ये काय असतं, काय नाही. तर आमचं हे ऑफ द रेकॉर्ड झालं होतं. पण आता हे ऑन द रेकॉर्ड, ऑन द कॅमेरा हे आज आपल्या इथे आपण बघूयात. चला तर मग सुरू करूयात अनटॅप बाय गौरव. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या पॉडकास्टमध्ये. हो. अ, आता आपण थोड्या वेळापूर्वी सर्व विषयांमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आपण विचारलं. हो, हो. करेक्ट अभ्यास आहे. हां, हं. बराच आपली चर्चा झाली ज्योतिषशास्त्र म्हणजे काय बरोबर. वगैरे ह्या हां. ह्या विषयांना मला यायचंय. बरं. पण इथे येण्याच्या पूर्वी मला हं. एक पहिला प्रश्न तुमच्या पर्सनल लाईफ बाबतीमध्ये विचारायचा आहे, हं. अच्छा. की तुमची ही जी जर्नी आहे हां, हां, हां. ॲस्ट्रोलॉजीची हां, हां. कशी चालू झाली? कशी चालू झाली? म्हणजे हं. जसं मी तुमचं प्रोफाईल बघितलं, हां. तुम्ही एक बिझनेसमन होतात. हां, हां. करेक्ट. बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही ते सोडून तुम्ही याच्यामध्ये फुल टाईम देताय. मी लहानपणी फार गरिबीमध्ये बी-एस-सी करत होतो. हां. त्यावेळा मी जिथं काम करायचो, त्या ठिकाणी एक ज्योतिषी आले. म्हणे, "बाबा तुमच्याकडे पत्रिका आहे का?" म्हणलं, "मला काय माहीत नाही, ती हं. पत्रिका काय असते?" हां. मग त्यांनी ते टिपण हां, म्हणलं, "लग्नासाठी असतं ते टिपण आहे माझ्याकडं." हां. मग त्यांनी जे रीडिंग केलं ना, हं. की ते इतकं फंटास्टिक होतं, की बाबा तुम्हाला आता बी-एस-सी झाल्यावर तुम्हाला 9 महिने सेल्समॅनशिप करावं लागेल. हं. 2 महिने त्रास होईल. नंतर तुम्ही ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये जाल. अरे हं. म्हणलं, मी बी-एस-सी आणि हा माणूस काहीतरी बोलतोय. हां. पण मी गरीब असल्यामुळे आणि मालकाचा तो मित्र असल्यामुळे मी सगळं ऐकलं. हां. आणि सेम थिंग हॅपन आफ्टर दॅट थिंग. म्हणजे मी बी-एस-सी झाल्याबरोबर रिचर्डसन हिंदुस्थानमध्ये कामाला लागलो. हां. तिथं मग माझ्या आणि बॉसचे भांडणं झाले, नोकरी सोडली हां. आणि मी गेलो बोराकेम इंडस्ट्रीला आणि सिलेक्ट झालो बोरा ट्रान्सपोर्टला. तर बरं. म्हणलं, "अरे, हे काहीतरी सायन्स आहे." त्यामुळे मग हां. मी तेव्हापासून त्याची आदत केली म्हणजे अभ्यास करायची. तर हां. पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये हस्तरेखा बघितलं, बरं. मग ज्योतिष बघितलं, हं. मग वास्तू बघितलं. तर त्या हं. हिशोबाने मला ती आवड झाली असं आहे. अच्छा, अच्छा. मग तुमची ही जर्नी तिथून तुम्ही ॲक्चुअली हां, हे तिथून करायला म्हणजे निअर अबाउट 1975 म्हणावं लागेल. अरे बापरे! म्हणजे हां, तुम्ही तेव्हापासून हे सर्व अभ्यास सगळं वगैरे अभ्यास मी 81 पासून पब्लिकमध्ये आलेलो आहे. म्हणजे 1981 पासून असं आहे. बापरे बाप! म्हणजे खूप मोठा तो हे असतं हां, म्हणजे जर्नी फार मोठी आहे ती. फाल म्हणजे आणि अल्मोस्ट अनुभव भरपूर आहेत आणि हो. लाखो लोकांचं झालेलं आहे. तर हां. असे पत्रिका बघितले की लक्षात येतं, ह्या माणसाचे स्टेटस काय आहे? हां, हा हां. आपल्याला कशासाठी आला? याचे प्रश्न काय असतील? ते आता म्हणजे ते डोक्यात पक्कं झालेलं आहे ते ओके, थोडक्यामध्ये. ओके, ओके. आता तुम्ही म्हटलं, की जसं आत्ताच बोललात, की तुम्हाला लगेच लक्षात येतं, की बाबा हं. समोरचा माणूस कशासाठी माझ्याकडे आलाय? काय करेक्ट, आलाय? करेक्ट, पण करेक्ट. ते पत्रिका पाहून. हो, पत्रिका पाहून. आणि ओके. कसं असतं, की जे ज्योतिष असतात त्यांना सगळं नॉलेज पाहिजे किंवा हं, त्या माणसाची फेस रिडिंग कशी आहे? हा हं, कसा बसलाय? हं, आपल्याशी कशी चर्चा करतोय? हं, हा किती वाजता आला? तर हं. हे सगळे त्या सिस्टम्स आहेत त्या. तर ते आता इतक्या वर्षात
आता माझं वय 72 आहे. तर बाप कंप्लीट ते लक्षात तर यायलाच पाहिजे ना. त्या हिशोबाने हं. आणि जनरली आजपर्यंत कोणी म्हणलं नाही किंवा तुम्हाला समजत नाही किंवा तुम्हाला येत नाही ह्या हां. प्रकारे नाही असं. पण तेवढा अभ्यास तुमचा आहे ना, म्हणजे गहन म्हणजे मी अल्मोस्ट रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करत होतो. अरे बापरे! आता आपण आपल्या विषयाकडे येऊ, हं, हं. ज्योतिषशास्त्र. हं, हं. तर पहिला प्रश्न असा, की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? नेमकं काय असतं ज्योतिषशास्त्र? ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? ज्यावेळेला आपण म्हणजे माणसाचा किंवा बायांचा लग्न म्हणजे जन्म होतो, हं, त्यावेळेला जे आपण 360 डिग्रीजमध्ये 12 राशी ॲडजस्ट केलेल्या आहे. 12 राशीमध्ये एक राशी ही 30 डिग्रीची असते. एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र असतात. एका नक्षत्रात 4 चरण असतात. एका चरणात 3 डिग्री 20 कला असतात. एका डिग्रीत 60 कला असतात. एका कलेत 60 विकलं असतात. त्याप्रमाणे त्याचं मेजरमेंट केलं जातं आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला आपण पैदा होतो, त्यावेळेला हं, पूर्व क्षितिजावर एक साईन आम्ही केलेली म्हणजे ज्योतिषांनी, हं. की ती साईन कोणती आली म्हणजे ते लग्न पकडलं जातं. त्याप्रमाणे मग ते 12 लग्न टाकले जातात. मग कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, त्याप्रमाणे ते टाकून मग ती कुंडली बनली जाते. मग अच्छा, त्याप्रमाणे त्याची पत्रिका बनली जाते आणि मग पत्रिकेप्रमाणे प्रिडिक्शन करता येतं असं आहे ते. अच्छा. म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे एवढं सोपं नाहीये, नाही, की नाही शक्यच लगेच नाही. बघितलं आणि सांगितलं हां, असं नाही. अहो, आता अशोक म्हणून तुम्ही बोला 4 हं, 10 जण येतील. का हां. सगळे ज्योतिषी आहेत किंवा सगळे भिकारी आहेत किंवा सगळे व्यावसायिक असं नसतं ना. तर ते बरोबर. ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने पत्रिकाशिवाय न बोललेलं कधीही चांगलं असं आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे याच्या मागे सुद्धा काही ना काही सायन्स आहे आहेच, म्हणूनच ह्या आहेच, आहे. सगळ्या गोष्टी आहेत. सायन्स भरपूर आहे. तो प्रश्नच नाही. हां, आणि मी बी-एससी असल्यामुळे हां. मी एक बाबा ज्योतिष आहे म्हणून शिकायचं म्हणून नाही. याच्या पाठीमागे काय सायन्स आहे, त्याप्रमाणे मी ते सगळं चेक करत गेलो आणि मला अनुभव आले आणि त्याप्रमाणे मी अभ्यास केलाय. म्हणजे फक्त हे असं वर-वरचं सांगणं नाहीये. नाही, याला नाही. एक लॉजिक सुद्धा आहे. लॉजिक 100% लॉजिक आहे ना. आता याच्यामध्ये अजून आपण जेव्हा पत्रिका बघतो, हो, हो. करेक्ट. ओके. त्याच्यामध्ये जन्म वेळ हां, आणि जन्म ठिकाण हां. हे खूप महत्त्वाचं म्हटलं जातं. हो, ते कारण कसं? कारण आपलं जन्मवेळ तर हं, आता जन्मवेळ पण कोणती पकडायची हं, किंवा कॉन्जुगेशन ऑफ द बॉडी, फॉर्मेशन ऑफ द बर्ड हं, किंवा आईच्या पोटातून डोकं बाहेर येतं का फुल बॉडी बाहेर येते का पहिल्यांदा ते बाळ रडतं हं, किंवा ऑपरेशन करताना ते पोट चिरलं, हे सगळं चुकीचं आहे. व्हेन डॉक्टर कट द प्लॅसेंटा फ्रॉम द स्टमक ऑफ दॅट चाइल्ड म्हणजे हं, ज्यावेळेला तुमच्या बेंबीपासून ती कॉर्ड कट होते, हं, तो टाईम पकडला जातो. म्हणजे त्याला टायमिंग म्हणलं जातं जन्माचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानाला का महत्त्व आहे? हे तुम्ही चांगला प्रश्न केलाय. हं, कारण आपले प्रत्येक म्हणजे आशियाचा, त्यात भारताचा, यू-एस-एचा हा टाईम फिक्स केलेला तो त्यांच्या लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूडवर, अक्षांश, रेखांशावर. हं. तर आपला टाईम जो फिक्स केलाय तो 82.30 लॉन्जिट्यूडवर केलेला आहे. बरं. त्याप्रमाणे जसं आता आपण औरंगाबादमध्ये बोलतो, तर हं. इथं जो आता जितकी वेळ लागली त्या वेळेपासून 28 मिनिट 48 सेकंड मायनस करा. तर दॅट विल बी द लोकल टाईम ऑफ औरंगाबाद. म्हणजे तो बरं. औरंगाबादचा स्थानिक टाईम होतो. हं, आणि मग कलकत्त्यासाठी कमी करावा लागतो. तर हं. याच्यात हे असे टायमिंग चेंज होतात. म्हणून टायमिंग बरोबर जागेला फार महत्त्व असतं. अच्छा, अच्छा. म्हणजे वेळ पण आहे आणि जागा पण आहे. दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या फार असतात. महत्त्वाच्या असतात. आणि डेट तर आहेच आहे. हां, डेट तर आहेच. आहेच आहे. त्याच्याशिवाय तर काही दुसरी गोष्ट नाही. शक्यच पण नाही. आता अजून एक असा एक हं, कॉमनली असा एक हं. प्रश्न माझ्या म्हणजे कॉमन सेन्सचा एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये हो, आला, करेक्ट. हं. की आता आपण जसं म्हटलं, की आपण इथे औरंगाबादमध्ये बसलोय, हो, संभाजीनगरमध्ये बसलोय. तर इथे एकाच वेळेला म्हणजे खूप म्हणजे एक 10-12 बाळ जन्माला जर आले, हो, तर करेक्ट. प्रत्येकाच्या पत्रिका सारख्या असतात? जनरली पत्रिका ज्या आहे ना, मेन त्या सारख्याच असतात. अच्छा. परंतु याच्यात इतकं फ्रॅक्शनल आहे, की मी ते पहिल्यांदा सांगितलं एका राशीत त्या 2.25 नक्षत्र, एका नक्षत्रात 4 चरण, तर सगळ्यांचे डिफर होतात. त्यापेक्षा हां. जर ओरिजिनल पत्रिका आपण बघितली, तर माणूस हा फक्त नुसतं नशिबाने होत नसतो. त्याच्या आई-वडिलांची पुण्याई, त्याचे कर्तव्य हं. कर्म, मग त्याचं नशीब आणि त्याची वास्तू याप्रमाणे बनतो. त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीसुद्धा ज्योतिषाने बघायलाच पाहिजे. नुसतं भाग्यात गुरु बसलाय आणि गुरु फार चांगला आहे आणि तुझं भाग्य जबरदस्त आहे असं बोलणं चुकीचं असतं त्याच्यात असं अच्छा, अच्छा. म्हणजे फक्त पत्रिका जी बनते, आहे. हां. ही आपले जे आई-वडील असतात, आपलं घर असतं, ह्या ठिकाणावरून पण ती त्याचे प्लस पॉइंट येतातच ना, कारण आता हां, समजून घ्या, ह्या वेळेला एखाद्या श्रीमंताच्या घरात मुलगा पैदा झाला आणि त्याच वेळेला एका गरीबाच्या झाला. हां, तर त्यांचे टायमिंग भलेही एकच असतील किंवा ती जनरल पत्रिका एकच असू शकते. हां. परंतु जी मायन्यूट पत्रिका म्हणली जाते ती हं, डिफर होते. परत भाग्यस्थान हे महत्त्वाचं असतं. भाग्यस्थान म्हणजे
आपलं भाग्य, आपल्या आई-वडील, आपल्या आई-वडिलांपासून मिळणारे प्लस मायनस पॉइंट. त्यामुळे पत्रिकेत स्थानाच्या सहित भाग्यस्थान कोण आहे आणि पत्रिकाचे स्टेटस काय, हे बघितल्याशिवाय पत्रिका रीड करणे हे मुश्किल होऊन जातं असं आहे. हं. मग हे जे पत्रिका आपण जेव्हा तयार करतो, हं, कोणाची पत्रिका हं. तयार करतो, तेव्हा आई-वडिलांची पण पत्रिका आपण मागवतो का? काही जरूर नसते. फक्त एक लक्षात हां, ठेवायचं असतं. आता जसे ट्विन्स झाले. हां. ट्विन्स म्हणजे जुळे. हो. तर जुळ्यामध्ये जनरल काय नाही 1 मिनिटाचा फरक. अहो कसं शक्य आहे? कारण हं. ते दोन्ही बाळाच्या बेंबीपासून ते कॉर्ड कट करायला कमीत कमी 5-7 मिनिट तर डॉक्टराला सुद्धा लागतात. हां. कधी-कधी तर 1 तास होतो. त्यामुळे त्या दोन्हींच्या त्या बाळाचे स्टेटस हं. दिसण्याची पोझिशन ही सगळी चेंज होऊन जाते ना, हं. असं आहे. आता आपण हे राशी बघतो. हं, हं, ओके. हं, माझी हं, राशी ही, माझी राशी ती. हं, हं, कोणाची मिथून, कोणाची कुंभ, हं. कोणाची काय, कोणाची काय. त्या राशी पहिले तर कशा बनल्या? हो. कशावरून त्या राशी बनल्या? करेक्ट. आता कसं असतं, हां, राशी ही म्हणजे राशी आपण जे 30 डिग्रीजमध्ये एक राशी पकडली, त्याप्रमाणे अशा हां. 12 राशी पकडल्या. परंतु तुम्ही जी गोष्ट करता, की माझी राशी मिथुन आहे, माझ्या मित्राची राशी कुंभ आहे, तुमची वृश्चिक आहे. जो चंद्र त्या ज्या राशीत असतो आणि ज्या नक्षत्रात असतो, त्याप्रमाणे त्याची राशी बनते. हे आपल्या इंडियन ॲस्ट्रोलॉजीमध्ये होतं. अच्छा. फॉरेनमध्ये काय असतं सनशाईन. सनशाईन म्हणजे हां. रवी ज्या राशीमध्ये असतो तो. हं, जसं 14 एप्रिल ते 14 मे मेषेचा हं. रवी. म्हणजे त्याची मेष राशी पकडली जाते. पण आपल्याकडे तसं नसतं. बरं. आपल्याकडे जर हं, त्या दिवशी मेषेत चंद्र असेल, हं. तरच ती राशी मेष पकडेल. म्हणजे ही राशी एकाची एकच असते असं झालं. परंतु ग्रह वेगवेगळे डिफर असतात. समजा आता शनी आहे, तो वृश्चिक राशीत असेल, हं. कोणाच्या मिथुन राशीत असेल, तर त्याप्रमाणे ते राशीचं बायफर्गेशन केलं जातं. असं आहे. अच्छा आणि मूळ म्हणजे राशी कोणती बघावी? जेव्हा जी पत्रिकेमध्ये जी असते ती राशी बघावी का जे माझं नाव आहे त्याच्यामुळं कारण की राशी पण वेगवेगळ्या पद्धतीने हां, हां, आता एक असतात. लक्षात ठेवा, की आम्ही ज्योतिष आहे. आम्ही हं. ज्योतिषाप्रमाणेच बोलणार, की जे जन्म राशी आहे, त्याला फार महत्त्व असतं. त्याचप्रमाणे जन्मात जे लग्न असतं, लग्न हां. म्हणजे जे आपण कॅल्क्युलेशन करून काढतो, हे जनरली बघितलं जातं. परंतु जे हं. पेपरमध्ये येतात किंवा आता माझं नाव अशोक आहे, तर मेष राशी झाली. मग मेष राशीचं बघितलं तर ते एक सायकॉलॉजिकली पॉझिटिव्हनेस येतो, कोणाला निगेटिव्हनेस होतो हं, हं, आणि हं. जनरली ते कसं आहे, की अंदाजपंची धावदर्शे तर ते आता म्हणावंच लागेल किंवा तुमच्या मनावर असतं शेवटी ॲक्चुअली ते. माझा तो पुढचा प्रश्न तोच होता, हं. की जे डेली राशी भविष्य येतं, हं, हं. दैनिक राशी दैनिक भविष्य राशी पेपरमध्ये, हां. न्यूजपेपरमध्ये येतं, टीव्हीवर येतं, सोशल मीडियावर येतं, तुमची रोजची राशी. तर हे खरंच फॉलो करावं का? नाही, नाही. एक एक लक्षात ठेवा इंडियाचे आबादी आहे जवळ-जवळ 130 करोडच्या वर. हो. आता ते राशी सगळ्याच्या एकच आल्या, हां. तर मग ती एक सायकॉलॉजी असते आणि बरं. त्याप्रमाणे बरेच लोकं सायकॉलॉजिकली हां. ॲडजस्टमेंट करतात. जसं आपण पूजा केल्याशिवाय कोणी बाहेर निघत नाही. त्याची चुकून पूजा नाही राहिली, तर त्याला टेन्शन येतं. टेन्शन त्याप्रमाणे येतं. मी असं म्हणणार नाही, की बघू नका. पण हां. त्यात जर नॉलेज असेल तुम्हाला, तर तुमची जन्मराशी आणि जन्मलग्न ह्याप्रमाणे राशी बघितलं, तर तुमचे आउटपुट हं, त्याचे सुद्धा येऊ शकतात. हं. 2024 आता नुकतंच चालू झालाय. हां, हां. करेक्ट. तर आता जे राशींचा विषय चालू आहे हां, त्याच्यावरच विचारायचं आहे, की अशा कोणत्या राशी आहेत 2024 मधल्या, हां, हां. की ज्यांना सावधानगिरी बाळगण्याची खूप गरज आहे आणि कोणत्या अशा राशी आहे, हां. त्यांना चांगले अच्छे दिन आपण म्हणू शकतो, चांगले दिवस हां, तर एक लक्षात ठेवा, की ज्यावेळेला वर्षाचं बघितलं जातं. हां, 2024 म्हणजे वर्ष झालं. वर्ष झालं. तर याच्यात कसं असतं, की शनीला एक राशी चालायला 27 महिने लागतात. बरं. गुरुला 13 महिने लागतात. अच्छा. राहूला 1.5 वर्ष लागतं. ओके. त्याच्यानंतर रवीला 1 वर्ष लागतं. 1 महिना लागतो. चंद्राला 2.25 दिवस लागतात. त्याप्रमाणे म्हणून मग जनरली जे ज्योतिष असतात ते बघा, की याचा शनी कसा आहे, गुरु कसा आहे, राहू. जसं आता शनी सध्या कुंभेला चाललाय. हं, म्हणजे आता कुंभेला 7.5 आहे, मकरेला 7.5 आहे आणि मीनला 7.5 आहे. हं. परंतु सध्या गुरु हा मेषेचा आहे आणि मेषेला त्याच्या व्यायामध्ये मेषेवर शनीची दृष्टी आहे आणि शनी हा कुंभ राशीत आहे. तर सध्या जे मेष राशीवाल्यांचं भविष्य चांगलं आहे. त्याच्यानंतर कुंभ राशीवाल्यांचं भविष्य चांगलं आहे. बरं. त्याचप्रमाणे अशा ते बायफर्गेशन आम्ही जेव्हा बघून सांगू शकतो तुम्हाला किंवा यावर्षी कोणत्या राशीचं कसं आहे. पण त्याच्यासाठी तो थोडासा हे ग्रह कसे फिरतात त्याप्रमाणे बोलावं लागतं असं जनरली. अच्छा, म्हणजे तुम्ही डायरेक्टली कमेंट करू शकत नाही. म्हणजे डायरेक्टली असं फेकाफेकी होईल ना ते हो, थोडक्यात, हो, की हो. कारण बाबा त्या त्या माणसाची पत्रिका जर बघितली, त्या हां, पत्रिकेत त्याच्या हालचाली कशा आहेत घराच्या. कारण बरोबर. हे एक पत्रिका म्हणजे त्या जन्माच्या वेळाच्या आलेल्या
ग्रहाच्या पोझिशन. परंतु ग्रह नेहमी फिरत असतात ना आणि मग त्याच्यावर त्या चाल, मग महादशा, अंतर्दशा ह्याच्याप्रमाणे भविष्य बघितलं तरी एका वर्षाचं जर भविष्य बघायचं असेल, तर निदान त्याची पत्रिका किंवा त्याची जन्मराशी आपल्या समोर असायला पाहिजे, असं आहे ते. हां, म्हणजे डायरेक्टली न सांगता आता जे बाहेर सांगतात, जे दुकानदारी करतात. हां, दुकानदारी हा शब्द करेक्ट आहे. त्याच्यामुळे काय झालंय, खूप हं. विश्वासार्हता म्हणजे एक ट्रस्ट राहिलेला नाहीये. एक ट्रस्ट ट्रस्टवर्दी म्हणण्यापेक्षा नाही. कसं असतं, की हां, आता त्यांनी सांगितलं समोरच्याने, "तेरा ऐसा होंगा, वैसा होंगा" हां. आणि ते झालंच नाही, तर तो माणूस कसा ट्रस्ट करेल हो सर? बरोबर आहे, असं आहे बरोबर ते. आहे. म्हणजे त्याचं खरी पद्धत म्हणजे जे तुम्ही आता सांगितली, की तीच बाबा त्याची करेक्ट. पत्रिका दाखवा हां, हां. आणि त्या पत्रिकेवरून आम्ही तुम्हाला सांगू, की ॲक्चुअली काय तुमची आहे. काय पोझिशन आहे, तुमच्या काय ओके. कंडिशन्स आहे. कारण हां, एक लक्षात ठेवा, की आपल्याला पत्रिकेवरून बुवा यांचं वैवाहिक जीवन कसं आहे, याचा डिव्होर्स होईल का? लग्न म्हणजे पर्सनल लाईफ कसं राहील? हां. लव्ह मॅरेज करेल का? ह्या सुद्धा गोष्टी सांगतात. याचं घर बरं. केव्हा होईल? याची गाडीचं कशी असेल? 4 व्हीलर असेल का 2 व्हीलर असेल? अरे हा बापरे! आई-वडिलाला सुख देऊ शकेल का नाही देईल? याचं भांडणं होतील का? याच्या प्रॉपर्टीच्या कशा इतकं डिटेल सांगता येतं. परंतु माझं तेच आहे. हां. परफेक्ट पत्रिका पाहिजे. असं आहे त्याला. पत्रिकाच पाहिजे. पाहिजे. तसं हां, नाही. असं आहे ते. मग हे पत्रिकेमध्ये सुद्धा असं असतील ना, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पत्रिका येत असतील, आता हं, एवढं तुम्ही हं, 43 हं. वर्षापासून करताय, तर हो, हो. याच्यामध्ये बायफर्केशन पण होत असेल ना, चांगल्या पत्रिका आणि काही समस्या असलेल्या पत्रिका. म्हणजे आपण वाईट म्हणणार नाही, हां, पण पण प्रॉब्लेमॅटिक पत्रिका शापित किंवा आपण म्हणू हां, शकतो. शापित. हां, तर कसं असतं, की चांगल्या पत्रिका आणि शापित पत्रिका हा 2 भाग वेगळे झाले. बरं. कारण ॲक्चुअली ज्योतिषच इतकं आहे, की हं. याच्यात पण ॲस्ट्रोलॉजीमध्ये निरेन, सायन, त्याच्यामध्ये केपी मेथड, त्याच्यामध्ये मग हां. बरेच ब्रँचेस आहेत. परंतु जो तुमचा प्रश्न आहे, की शापित पत्रिका. शापित पत्रिका कोणाला म्हणलं जातं? राहू आणि केतूच्या एक साइडला सगळे ग्रह आले आणि त्याचा भाग्याशी किंवा त्याच्या राशीशी त्याचा संबंध असेल, तर ती जनरली शापित पत्रिका पकडली जाते. असं आहे. म्हणजे एखादी सरळ भाषेमध्ये, एक लेमॅन भाषेमध्ये जर उदाहरण सांगायचं झालं तर? नाही, नाही. आता कसं असतं, की एखाद्या घरामध्ये हं. काही मर्डर झालं, आत्महत्या झाली हां, किंवा मग सडनली त्याचे काही गबन केले, पैसे-बिसे हडप केले. हां. तर त्यांच्या आत्म्यापासून निघालेले जे रेज असतात, त्याला शाप म्हणतो आपण. ओके. आणि तो त्या फॅमिलीत मी असं बघितलं, ज्या फॅमिलीत असा शाप बसलेला आहे, हं. त्या फॅमिलीत तो दिसून येतो. मग बरं. त्याचे कन्फर्मेशन कसं असतात, त्यांच्या घरामध्ये नाग किंवा साप निघतात, चावत नाहीत. हं, स्वप्नात दिसतात. हातामध्ये काही त्याच्या सायन्स असतात हं. आणि सापाचं चालणं कसं असतं वाकडं-तिकडं, हं. त्यावरून त्यांची लक पण असते. त्यांचा जो ग्राफ चालतो, तो हां. असा सरळ जात नाही. 6 वर्ष चांगला, परत डाऊन, 6 वर्ष चांगला, परत डाऊन. मग त्यावेळेला ती आणि आम्हाला तर ताबडतोब समजतं. परंतु त्यावेळेला आम्ही जेव्हा प्रश्न करतो, "तुमच्या घरात असं होतंय का?" तसं ते म्हणतो, "हो सर, असं होतंय." म्हणलं, "हे शापित आहे." मग त्यासाठी आम्ही पूजापाठ सांगत असतो त्यांना. पण ते यथाविधी आणि चांगल्या प्लेसवर ठेवलं तरच होतं. म्हणून ते शापित त्याला म्हणलं जातं असं आहे. हं. म्हणजे दोष वगैरे आपण जे आता थोड्या हां, वेळापूर्वी बोललो म्हणजे होतो. कालसर्पयोग, हां. नारायण नागबळी, हे अ, दोषाचे प्रकार हां, आहेत. दोषाचे पिंडदान शांती हे दोषाचे प्रकार आहे अलग-अलग. अच्छा. मग त्याच्यातही नक्षत्र जे असतात, कोणाचं हं. विशाखा नक्षत्र, मूळ नक्षत्र, गंडयोग, अतिगंडयोग याच्यात थोड्याफार शांती असतात, त्या तर कराव्याच लागतात. आता तुम्ही जसं सांगितलं ॲस्ट्रोलॉजी. तर हं, ॲस्ट्रोलॉजीला लॉजिक्स असतात. आपण काही हं. वेळापूर्वी बोललो. हो, करेक्ट. आणि मला हे जाणून घ्यायचं आहे सायंटिफिक काही प्रूव्हन आहे? याच्यामध्ये काही सायन्स आहे? प्रश्नच नाही. एक हां, लक्षात ठेवा, हां. हाय टाइड्सला तुम्ही मानतात का नाही? हो, लो टाइड्स येतात. हो. मग ते का येतात? जेव्हा चंद्राचं भ्रमण आपल्या पृथ्वीच्या समोर येतं, म्हणजे दुपारचा टाईम आपण म्हणू चंद्राच्या हिशोबाने, हं, त्यावेळेला हाय टाइड्स असतात. आता लो टाइड्स केव्हा होतात? जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या खाली जातो, म्हणजे दुसऱ्या हं, साइडला जातो. हं, तर हाय टाइड्स जास्त केव्हा येतात? शनी आणि हे आपलं रवी आणि चंद्राची युती. हं. तर त्या महिन्यातल्या सगळ्यात जास्त हाय टाइड फक्त अमावास्येला असतात. तर बरं. कारण त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो न्यूटनचा लॉ आहे, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्विव्हलंट. तर आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं आपल्याला उडी इथं जर 3-4 फूट मारता येत असेल, तर चंद्रावर तुम्ही 6 फूट मारू शकता. कारण त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी येतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीचा अट्रॅक्शन आणि तो चंद्राचं मी असे काही बघितलेले आहेत, की हं, ज्यावेळेला हाय टाइड्स असतात, त्यावेळेला जर एखाद्या स्लिम माणसाचं ऑपरेशन केलं, हं. तर 100% त्याच्यातून ब्लडिंग भरपूर होतं. बरं. आणि जर लो टाइट्स असेल, तर माझ्यासारख्या डबल बॉडीवाल्याचंही ऑपरेशन केलं तर रक्त कमी निघतं. हे तर एक जनरल जनरल. म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे दुसरंही असं सांगू शकेल, की मी
आता 14 एप्रिल ते 14 मे विदाऊट चप्पल तुम्ही बाहेर जा. शक्य नाही. नाही. हीट असते, जबरदस्त असते. तेव्हा आपल्याला चप्पल बाहेर पण त्यावेळा सूर्याची तेज आणि त्यावेळात ते जे मुलं पैदा होतात त्याला आम्ही उचीचा रवी म्हणतो. रवी हा आत्मकारक, पितृकारक, पतिकारक, नर्व्हस सिस्टमचा कारक ग्रह आहे. रवी आहे म्हणून पृथ्वी आहे. वडील आहे म्हणून तुम्ही आहेत. आत्मबळ तुमच्यात आहे म्हणून तुम्ही काही करू शकण्याची ही गॅरंटी असेल. त्यामुळं हा रवी त्या दिवसात चांगला पकडला जातो. म्हणून तो रवी उचीचा पकडतो हे शास्त्र. आता ह्या रवीमध्ये त्या मुलाला म्हणजे मनापासून त्याचा कॉन्फिडन्स चांगला असतो. त्याला वडिलांचं सुख भेटतं. तो वडिलांबरोबर ॲडजस्टमेंट आता प्लॅनेटरी पोझिशन बघून मग त्यांचे रिलेशन. परंतु तेच जर ऑक्टोबर आपण दिवाळी सगळ्यात जास्त दिवाळीला महत्त्व का देतो? कारण दिवाळी 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबरमध्येच येते. बरोबर. त्यावेळेला जो अंधार असतो तो सगळ्यात घनिष्ठ अंधार असतो. म्हणून आपण फेस्टिव्हल करतो. कशाचं? दिव्याचं करतो. पण त्या दिवसात आमचं ऑब्झर्वेशन नाही म्हणजे ह्या ज्योतिषांचे जे एक्सपर्ट होते पहिल्यांदा गेले त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे, की तेव्हा रवी त्यांचा नीचेचा होता. रवी म्हणजे परत आत्मकारक, पितृकारक, पतिकारक. त्यावेळेला जे मुलं पैदा होतात त्यांचा एक तर कॉन्फिडन्स नसतो किंवा वडिलांचं सुख नसतं किंवा त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता असते किंवा त्यांना काहीतरी दुसरे प्रॉब्लेम्स त्या हिशोबाने येतात. म्हणून हे सायन्स म्हणावंच लागेल ना मग असं बरोबर, कसं? बरोबर. आता जसं रवी तुम्ही बोललेत. हो, हो. करेक्ट. रवी एक ग्रह झाला. हो, हो. अजून इतर 8 ग्रह आहे. म्हणजे आहेत. एकूण 9 ग्रह आहे. 9 ग्रह आहेत, पण हां. आता 12 ग्रह झालेले आहेत. बरं. कारण हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे पण आहेत. त्यांचे इफेक्ट येतात. त्याचे हां. अभ्यास पण झालेला आहे आणि बरं. त्याचे प्लस मायनस पॉइंट आम्ही बघितलेले आहेत. मग प्रत्येक याचं आता ग्रहांचं चंद्र सांगितलं तुम्ही, हां. की वडील वगैरे हां. कॉन्फिडन्स त्याच्यातून येतो. हं, हं. मग प्रत्येक याचा स्वभाव कसा असतो? हो, प्रत्येक अलग आहे. ग्रहाचा? आता पहिल्यांदा तुम्हाला राहू आणि केतू हां. हे ग्रह नाहीच आहेत ॲक्चुअली. दॅट हां. इज द क्रॉसिंग ॲक्सिस ऑफ अर्थ, मून अँड सन. बरं. म्हणजे आपण जे 2 मॅग्नेट पकडले, तर त्याच्यामध्ये एक नल पॉइंट येतो. तर त्याप्रमाणे तो सूर्य, पृथ्वी आणि चंद्र याच्यामधले ते नल पॉइंट्स असतात. त्यामुळे हां. त्या लाईनीत जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका लाईनीत येतात, तेव्हा ते नल पॉइंट त्याच्यावर येतात. म्हणून तेव्हा आपण काय म्हणतो, तो इक्लिप्स म्हणतो किंवा ग्रहण म्हणतो. हां. त्या ग्रहणामध्ये आपले इफेक्ट बरेच जणांनी बघितले आणि पाहिलेले आहेत. त्यामुळे राहू हा ग्रह जरी नसला, परंतु राहू ज्या ग्रहाबरोबर असतो, समजा तो शनीबरोबर असेल. आता तुमचा एखादा चांगला मित्र आहे आणि तुम्ही त्याच्यावर त्याच्या चांगुलपणा तुम्हाला येणार. एखादा दारू पिणारा आणि कंटिन्यूअस तो दारू पितो, तुम्हाला एखादा लहर येणारच. त्यामुळे हे ग्रहांचे त्या पोझिशन, ते कॉम्बिनेशन कसं आहे, कोणत्या बरोबर आहे, त्याप्रमाणे ग्रहाचं असतं. म्हणून राहू, केतू आपण त्याला महत्त्व देतो. पण आता तुम्ही प्रश्न केलाय, रवी, जसा रवी हा आत्मकारक, पितृकारक, पतिकारकचा ग्रह आहे. मग चंद्राचं काय? चंद्रावरून राशीच का? मग दुसरं काय काय? हां. तर आता चंद्राला एक राशी म्हणजे 30 डिग्रीज पास व्हायला 2.25 दिवस लागतात. म्हणून तो मनाचा पकडला गेला. कारण आता तुमच्या जवळ कोण आहे? सगळ्यात जवळ आई आहे. म्हणून आहे. तो चंद्र हा आईचा कारक आहे. परत बरं. तुमचं मन आता एका सेकंदात तुम्ही घरून जाऊन येऊ शकता. तो हो. म्हणून मनाचा कारक पकडलेला आहे. चंद्र हा फास्टेस्ट प्लॅनेट आहे सगळ्यात. म्हणून हो. आपलं मन फास्टेस्ट असतं. मग आपल्या मनाच्या हालचाली त्या दररोजच्या हिशोबाने त्या होत असतात. आता दुसरा ग्रह तुम्ही मंगळ. मंगळ हा कशाचा कारक? मंगळ हीट, हॉट. मंगळ म्हणजे थोडक्यात तापट ग्रह. त्याचा बरं. कलर पण लाल आहे. मंगळ म्हणजे आम्ही म्हणतो इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग, ॲटम, पेट्रोलियम, केमिकल, मेडिसिन. म्हणून म्हणलं जातं की ही पत्रिका मंगळिका आहे. अरे मंगळिका आहे म्हणजे काय की पोरगी मरेल का काय? तसं नसतं. अच्छा. सप्तम स्थान हे लाईफ पार्टनरचं आहे. चतुर्थ स्थान स्टॅबिलिटीचं आहे. व्यय स्थान वैवाहिक जीवनाचं आहे. हां. परत अष्टम स्थान आहे मृत्यूचं आहे. लग्न स्थान आहे डोक्याचं. ह्या ठिकाणी जर मंगळ असेल, ही पत्रिका मंगळी केली जाते. कारण मग त्याच्यात तो तापटपणा येतो. मग ते समोरचा मंगळ असेल, 2 दारू पिणारे मित्र असतात, 2 सज्जन लोकं मित्र असतात, 2 देवाकडे तसे ते मग त्यांची ती मिलाप म्हणला जातो. म्हणून मंगळाचं ते कॅरेक्टर होतं. नंतर आलं शुक्र. आता शुक्र म्हणजे लक्झरियस. शुक्र म्हणजे अच्छा. कॉस्मेटिक, सौंदर्यप्रसाधने, लेडीज आयटम, फर्निचर, टीव्ही, कपडा, सेक्स याचा कारक शुक्र जातो. तर शुक्राचं कॅरेक्टरच ते आहे. त्यामुळं जनरली वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये हं. शुक्र हा मेन पकडला जातो. कारण ते वैवाहिक जीवनच बेसच ती आहे, की वैवाहिक जीवनाला शुक्र चांगला पाहिजे. बरं. मग झाला शनी. आता शनीची 7.5 म्हणलं, की आमचे अर्धे क्लायंट तर "अरे बापरे! कसं होईल?" म्हणतात. हां. पण तसं नाही. शनी आणि गुरु हे दोन्ही आध्यात्मिक ग्रह आहे. बरं. ज्याचा शनी चांगला आहे, तो रस्त्यावर जरी भीक मागत असेल, तो प्लेनमध्ये फिरतो, अशी गोष्ट असते. आणि बरं. एखाद्याचा शनी
जन्मतः जर चुकीचा असेल, ज्याला मेषेचा शनी हा नीचीचा मानला जातो आणि 7.5 म्हणजे वृश्चिक राशीचा चंद्र हा नीचीचा. त्याची 7.5 आले, तो माणूस त्याच्या नावावर ज्या काही प्रॉपर्टी असतील, त्यांनी सरळ बायकोच्या किंवा भावाच्या नावाने करा, नाही तर तो रस्त्यावर येतो. त्याला 7.5चा तो मायनस पॉइंट असतो. अच्छा. मग झाला बुध, हा बुद्धीचा कारक आहे. बुध म्हणजे बिझनेसचा कारक आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर कंट्रोल कसं येतं बुद्धीने त्याचा कारक आहे. मग तो बुध कुठं बसलाय ते बघावं लागतं. मग मंगळ झाला, बुध झाला, गुरु झाला, शनी झाला, राहू झाला, केतू झाला. हां. मग आता कोणता राहिला? कोणताच नाही. मग कोणता मग हे हर्षल, प्लुटो याचे अलग-अलग आहे. नेपच्यून याचे अलग कॅरेक्टर आहे. आता त्याला जनरली त्या लोकांना काही घेणं-देणं नसतं त्याचं म्हणजे जास्त. अजून ते बघितल्या जात नाही. नाही, आम्ही बघतो. अच्छा, तुम्ही बघता. आजचे शास्त्र जे आहेत नवीन शिकलेले लोकं ते हां. सगळे बघतात ते. कारण नेपच्यून जिथं असतो तिथली फसगत होते. हं. समजा तुमच्या नेपच्यून षष्टम स्थान म्हणजे दुखणं, आजारपण, एनिमी, शत्रू जर असेल, त्या ठिकाणी नेपच्यून असेल तर माझं चॅलेंज आहे, की त्या माणसाला जर आजार झाला, हं. डायग्नोसिस होत नाही. यू हॅव टू बरं. चेंज द डॉक्टर ऑर द मेडिसिन ऑल्वेज. हं. म्हणजे तुम्हाला 2 जणांचे हे घ्यावं लागतात, कन्सल्टन्सी करावं लागते. हं. आता हर्षल हा मंगळासारखा ग्रह आहे. तो चमत्कारिक ग्रह आहे. हं. तो जर लग्न म्हणजे डोक्यात असेल, तो द्वितीय स्थान म्हणजे बोलण्याच्या ठिकाणी. ह्या लोकांनी सहज काही बोललं, तर ते करेक्ट होतं. कारण त्यांना इंट्युशन तशी मिळते. पण हे ग्रहाचे कारकत्व वेगवेगळे, त्याप्रमाणे त्यांचे ॲडजस्टमेंट असतात. असं आहे आता ते. तुम्ही म्हटलं द्वितीय स्थान म्हणजे ते बोल द्वितीय स्थान म्हणजे फायनान्स, फॅमिली, हां, फॅमिली रिलेशन, हां, रिलेटिव्हज, डेव्हलपमेंट ऑफ मनी, हेरिडिटी प्रॉपर्टी आणि बोलण्याचं स्थान आहे. ENTचं स्थान आहे. हां. नाही तुम्ही बॉडी पार्टमध्ये आता हां, समजून बॉडी सांगा. पार्टमध्ये सुद्धा म्हणजे तसंच आहे. तुम्ही आता हात लगेच तुम्ही म्हणजे म्हणलं लग्न. इथं मेष म्हणजे एवढं भाग, हां, द्वितीय स्थान म्हणजे हा भाग, हां, तृतीय स्थान म्हणजे छातीच्या वरचा, हां, चतुर्थ स्थान म्हणजे छाती, हां, पंचम स्थान म्हणजे पोटाचा वरचा भाग, षष्टम स्थान म्हणजे बेंबी, सप्तम स्थान म्हणजे वैवाहिक जीवनाची जागा, अष्टम स्थान म्हणजे थाय, मांडी, हां, नवम स्थान म्हणजे गुडघे, दशम स्थान म्हणजे पोटऱ्या, 11वं स्थान म्हणजे पोटऱ्या आणि खालच्या पायाचा जॉइंट, हां. 12वं स्थान म्हणजे थोडक्यात पाय पाय म्हणजे आपलं फीट म्हणू आपण त्याला. फिट असे आणि स्थान असतात. आणि मी असं बऱ्याचदा हं, ऐकतो, हं. वाचतो हं, किंवा हं. बघतो, की बुटं, चपला जेव्हा आपण घालतो हं, म्हणजे हं. पाय म्हणजे शनी हां, हां. बरोबर. नाही, का नाही. शुक्र? हं, हं, हं. ठीक. काय बोला, म्हणजे बोला, काय बोला. काय नेमकं काय नाही, असतं नाही, ते, नाही, नाही. की पायाला स्वच्छ ठेवा, तुमचे बुटं वगैरे असतील, नाही, नाही, चपला नाही. वगैरे आम्ही असतील. आमच्या हिशोबाने असं सांगतो, जर हां. कधी-कधी जर कुंभ राशी किंवा मीन राशीमध्ये मंगळ राहूची युतीबरोबर शनी असेल, हं. ह्या माणसाला पायाचे प्रॉब्लेम येणार. त्याला बरं. ॲक्सिडेंट होणार. म्हणून आम्ही त्यांना सांगतो, "बाबा तुम्ही बूट घालत जा." मग बुटाचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ते प्रॉपर पडलं जातं. हां, पाय वाकडा पडला तरी त्याचे प्रॉब्लेम्स नाही. हां, चप्पल घातल्याने एखाद्या त्याचा त्रास जास्त जाणवतो. म्हणून हां. आम्ही पण प्रिकॉशन डॉक्टरसारखे देऊ शकतो, असा ज्याला अच्छा, म्हणण्याचा अर्थ आहे. अच्छा, अच्छा. आता आपण जसं तुम्ही बोललात, की आता 9च ग्रह राहिले नाहीये. हं. त्यासोबत अजून 3 ॲड झाले. आता टोटल 12 झालेत. हो, हो. ओके. तर म्हणजे याच्यामध्ये अपडेट्स होत आलेत. हो, ह्या हो. ज्या अपडेट्स शास्त्र होतात. आहे. हो, त्याच्यात हां. रिसर्च होत असतात. त्याचे आउटपुट बघितले जातात. असं आहे हं. ते. म्हणजे कसं आहे, की हे पण असं शास्त्र आहे जे अपडेट होत राहतं. म्हणजे हो, पुरातन प्रश्न आहेत. आहेच. खूप प्रश्न नाही आहे. वर्षानुवर्ष चालत नाही, नाही. आलेलं आहे. अपडेट एवढं झालेलं आहे, की पहिल्यांदा नुसता गुरु असा आहे, शनी असते. मग कृष्णमूर्ती म्हणून होते बेंगलोरमध्ये. हं. त्यांनी इतकं काय फंटास्टिक याच्यामध्ये शास्त्र निर्माण केलेलं आहे. त्याला केपी मेथड म्हणतो आपण. अच्छा. की आता सप्तम स्थान म्हणजे अपोजिट सेक्स लाईफ पार्टनर मेनला जातो. आता त्याचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल हं, आणि बुध जर द्वितीय स्थान किंवा लाभस्थानात असेल, तर 100% त्यांची एखादी सोयरीक किंवा लग्न तुटतं. हे त्यांचे नियम आहे आणि आजपर्यंत हं, माझ्या ह्या प्रिडिक्शन फेल झाल्या नाही. फक्त त्या कृष्णमूर्तीची धन्यवाद म्हणावं लागेल त्या माणसांनी एवढं रिसर्च पहिल्यांदा तसं नव्हतं. हं. पहिल्यांदा इंट्युशन लागायचे. आम्हाला पण इंट्युशन लागतात. म्हणून ज्योतिषशास्त्र हे कोणी बोलू नये. ह्याच्यात नियम पाळावे लागतात. थोडीशी देवाची आराधना करावी लागते. कारण शेवटी एक लक्षात ठेवा, तुम्हाला सकाळी 5ला उठायचं. तेव्हा अलार्म न देता तुम्ही 5 वाजता उठतात. कारण आपल्या जे 2 माइंड असतात, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस. त्या सबकॉन्शियस माइंडला आपण चावी देतो आणि तो टेलिपॅथीच्या हिशोबाने घड्याळ बघतो. याचं उदाहरण तुमची एखादी बहीण असेल किंवा भाऊ असेल, बऱ्याच दिवसांनी फोन आला नाही आणि तुम्हाला एकदम आठवण आली, तर सडन तिचा फोन येतो. आपण म्हणतो, "अरे मरणार नाही, तुझी आत्ताच." तर हे सबकॉन्शियस माइंड कोणत्या माणसाचं चांगलं होऊ शकतं, तर जो पूजापाठ करतो आणि याचा फक्त पैसा म्हणून त्याचा जर उपयोग करत असेल, तुम्हाला ज्योतिष चालणार. कारण म्हणून माझे स्टेटस किंवा माझी प्रिडिक्शन हे लोकं मानतात.
पण मी लोकांकडनं पैसा अफाट घेत नाही. कारण मी असे महाभाग बघितलेत. एका पत्रिकेचे 11 अरे 11,000 हो. मध्ये काय करणार तुम्ही घेऊन? तो गरीब तुझ्याकडे येतोय तर निदान त्याला लुटू नको. पण तू म्हणले ना, की इथं आता शाळा चाललेली आहे सगळी, दुकानदारी चालू झाल्या. दुकानदारी चाललेली आहे. त्याला इलाजच नसतो हो ना, काही. म्हणजे असं बघतो मी बऱ्याचदा, हं, की जे सेलिब्रिटी आपण हे म्हणू हं, शकतो, हं, हं. तर त्यांचं खूप असे फीस असतात. हो. 15-15 आणि 20-20 आणि 30-30,000. 20,000 हो, प्रश्नच नाही. आता मी पण वास्तू बघतो ना, तर हां. वास्तूचं बघितलं म्हणजे ₹30,00,000 घेतो. अरे त्याच्यात तर बिचाऱ्याचा फ्लॅट आहे, पण तो करोडपती असतो म्हणून देतो. देतो, आता देतो. गरीब माणूस कुठून देणार हो? आणि म्हणून का त्यांनी बघू नये का? मग हां, त्यांना कोणी बघणारा नसावा का? हां, तर मी मीडियम आहे. पहिलं मी गरिबीतून वर आलो. दैवयोगाने माझं चांगलं चालतंय हां. आणि याच्यामुळं मी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पण फिरलो, असं म्हणावं लागेल. माझे 2 प्रश्न आहे. हं, हं. ज्याच्यावर मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. करेक्ट. पहिलं असं आहे, की तुम्ही आता बरेच फॉरेनमध्ये लेक्चर्स वगैरे घेतलेत. तिकडचे हां, तुमचे क्लायंट्स आहेत. तुम्ही आहेत त्यांच्याकडे बरोबर. पण जातात. हो. या सर्व गोष्टी करतात. तर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा म्हणजे हिंदूच नाही, इतर जण पाश्चात्य देशांमध्ये हे सगळं फॉलो होतं? नाही फॉलो केव्हा होतं, की हां. आपल्याला जो आता दैव आपण म्हणतो किंवा हं. बालाजीला गेले. तर बालाजी हे डोक्यात सगळ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी देतं. त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर मग आपल्याबरोबर इतर समाजाचेही लोकं येतात. काय-काय तो समाजाचं बंधन नाही. तसं आता दुसरीकडे जे माझे क्लायंट्स आहेत. हं. आता मोमेडियन कंट्रीमध्ये बरेच माझे मोमेडियन क्लायंट्स आहेत. बरं. तर ते मग डेट ऑफ साहब हमारी डेट ऑफ बर्थ टाइम में इतना गडबड है थोड़ा 1 घंटे का. मग त्याचे सिम्प्टम्स आपण सांगतो ते जर करेक्ट निघाले, हं, मग आपण जी रीडिंग करतो, तर म्हणून ते क्लायंट असे वाढलेत. म्हणजे हं. त्यांच्या जन्मतः त्यांना त्याचं नॉलेज नव्हतं. परंतु आपले ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये हिंदू किंवा आपले इंडियन लोक एवढे आहेत, त्यांच्यामुळे त्यांनाही त्याची सवय झालेली. ते पण आता रिसर्च करतात त्याच्या बाबतीमध्ये. हां, म्हणजे तिकडचे लोकं सुद्धा हे बऱ्यापैकी फॉलो बऱ्यापैकी. बऱ्यापैकी बरं. फॉलो हो. करतात. म्हणजे येस, येस. ज्योतिष ह्या सगळ्या हो, गोष्टींमध्ये. हो. तर आता हे ज्योतिषशास्त्र हे हं. सोडलं, हां, हां. तर अजून असे काही शास्त्र आहे वेगवेगळ्या धर्मांमध्ये किंवा तसं काही नाहीये? नाही, नाही. आता कसं आहे, की तुम्ही म्हणाल किंवा माझ्या मुलाचं नाव काय ठेवायचं? एक हं, सरळ साधा प्रश्न असतो. तर आम्ही काय करतो, त्या दिवशी चंद्र कोणत्या राशीत आहे, कोणत्या नक्षत्रात ते नाव पकडलं जातं. हं. आता मुसलमान धर्म झाला, शीख धर्म झाला. हे धर्मच आहेत ना शेवटी. हो. त्यांच्या शीख तरी थोडेफार आपले पण मुसलमानांचा तर असा प्रश्न नसतो ना. हं. परंतु त्यांचे गुरु यांच्याकडे ते जाऊन जातात, की मेरे बच्चे का नाम क्या रखना? मग ते सांगतात. शीखांचे जनरली ते ग्रंथामध्ये बघून ते सांगतात. आता ते दैवयोगाने कसं असतं, की नशीब तुमचं चाललंय, तुमचं घर पण चांगलं होतं आणि पत्रिका पण छान असते. त्याप्रमाणे हे असं सगळं चाललेलं आहे. मग हे जे पाश्चात्य देशांमध्ये जे ख्रिश्चन कंट्रीज आहेत, हं, हं. जे ख्रिश्चन धर्म आपण म्हणतो, हो, तसं आपल्या याच्यावरून तुम्ही जसं म्हटलं आता, की कुंडली पाहून नाव ठरवल्या जातात. हो, हो. तर त्याच्यामध्ये पण तसे नाव ठरवले जातात का? नाहीतर मग असेच ओव्हर मानाने म्हणजे मला हे नाव आवडतं म्हणून मी हे नाव ठेवतो नाही असं? तिकडे ते आवडतं म्हणूनच ठेवतात म्हणून असं आहे ते. अच्छा, म्हणजे असं ते आहे. तिथे असं काही असं पत्रिका काही वगैरे पद्धत नाही. परंतु आजकाल विचारायला लागलेत जनरली. बरं. आजकाल म्हणजे हे मी हां. जवळ-जवळ एक 10 वर्षात बघायला लागलो थोडक्यात. पण अच्छा. तरी ते कसे फॉरवर्ड सगळे झालेले आहेत. हं. तर ज्यांचं सगळं वेल सेटल आहे ते कशाला ज्यांना दुःख आहे, प्रॉब्लेम्स आहे, टेन्शन आहेत, ॲडजस्टमेंट ते ज्योतिषाकडे येतात ना. आमच्याकडे आमचे एक मित्र आहेत ते म्हणतात दुःखी किती वाजेपर्यंत कारण करेक्ट आहे. हां. माझ्याकडे हो. दुःखीच येणार, डॉक्टरकडे दुःखीच येणार नाही. हां, हां. तसं असतं ते. असं आहे. अच्छा. म्हणजे कसं असतं, की आता आपण कसं म्हणतो, मी आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. हो, हो. करेक्ट. इथे पण बरेच जण काय करतात, की नाव चेंज करतात. हो, हो. आणि असं म्हणतात, की नाव चेंज केल्याने मला माझी प्रगती झाली किंवा मला हे गोष्टी झाल्या. ते प्रॉपर नाव शब्दाचं वगैरे करून बघतात. मग असं त्यांच्यामध्ये पण असतं, दुसऱ्या धर्मांमध्ये पण असतं? नाही ना, मी तर अजून बघितलेलं नाही तसं. हां. आणि हे नाव चेंज करणं वगैरे हे न्यूमरॉलॉजीची सिस्टम आहे. बरं. आणि ते त्याच्यात बी 2-3 प्रकार आहेत. तर अजून त्याच्या बाबतीत मला काही जास्त अनुभव नाही. हां. आणि हे फिल्म इंडस्ट्रीचं तसं कसं आहे, की बरेच लोकं पत्रिका दाखवतात. हां. कारण माझे 2-4 पिक्चरचे मुहूर्त आहेत. आपले मराठी काही चांगले नटसुद्धा माझ्याकडे येऊन गेलेले आहेत हां. आणि त्यांना त्याचा अनुभव पण आहे असं आहे. बरं. म्हणजे आता जसं म्हटलात, आपण आता व्यक्तीच्या बाबतीमध्ये बोलत होतो हं. ज्योतिषशास्त्र. हं, हं. मग असा हे मुहूर्त असेल हं, हं. किंवा एखाद्या स्थळाच्या बाबतीमध्ये असेल, हं. त्यांच्या पण अशा पत्रिका काइंड ऑफ काही गोष्टी असतात का? मला प्रश्न नाही समजला. मुहूर्त आणि स्थळ म्हणजे कसं म्हणजे आहे, काय? आता आपण जे ज्योतिषशास्त्र बघतो, हं. माझी पत्रिका आहे, हं. मी एक व्यक्ती आहे हं, हं. आणि माझ्या पत्रिकेवरून तुम्ही
सगळं ते प्रिडिक्शन हो, करतात. हो, हो. प्रश्न ओके. नाही. हं. आता एखादी मला गोष्ट करायची आहे. हं, हं, हं. जसं तुम्ही आता म्हटलं हं. मुहूर्त, हं. पिक्चरचे मुहूर्त हो, हो, असतील, हो, 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 हो. शूटिंगचे वगैरे हो, हो, हो. किंवा एखादी गोष्ट चालू करायची असेल. हं, हं. ओके. त्याच्यासाठी पत्रिकेनुसारच काढलं जातं का त्याला त्याच्या स्वतःचं काहीतरी हे नाही, असतात? नाही. आता याच्यात कॅटेगरी आहेत अलग-अलग. बरं. लग्नाच्या बाबतीत सप्तम स्थान बघितलं जातं. मुहूर्त तुमचं कर्मस्थान कसं आहे म्हणजे त्याच्याप्रमाणे शेवटी तुमच्या ती शेवटी येते ती पत्रिकाच. पत्रिकाच येते. आणि आपलं अच्छा. मग आता याच्यात फेकाफेकी आपका नाम क्या अशोक. ठीक है, फिर मेष राशि है आपकी. फिर ये मुहूर्त होगा. अरे ते फेकाफेकीच झालं ना शेवटी. अच्छा. हं, म्हणजे काही जरी तुम्हाला करायचं असेल ज्योतिषशास्त्रामध्ये हं. पत्रिकाशिवाय हे नाही. म्हणजे पत्रिका शिवाय बोलणं हां. म्हणजे एक तो अंदाज असतो. तुमचा अंदाज खराही ठरू शकतो, खोटाही ठरू शकतो. असं आहे ते. दुसरा प्रश्न माझा हा आहे, हं. की जे प्रत्येकाला काही ना काही बंधनं असतात. प्रत्येक प्रोफेशनला बंधनं असतात. हो, हो, हो. तुम्ही कोणी घ्या, डॉक्टर घ्या, हं. पोलीस घ्या करेक्ट, किंवा करेक्ट, करेक्ट. कॉर्पोरेटमध्ये जॉब हां, करणारा हां. घ्या. प्रश्न चांगला आहे. हां. पण ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिषकारांना, ॲस्ट्रोलॉजरला बंधनं असतात का? त्यांनी प्रश्नच फॉलो नाही. फॉलो केले पाहिजे का? बिलकुल केले कारण पाहिजे. की आजकाल ते दिसत नाही कुठे. मी तेच सांगतो. हां, सहज आता आम्हाला तर बंधन आहे, की आम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे समजतं. पण हो. ते कायद्यानेही बंधन आहे आणि सांगूच नाही हा दुसरा. हां. तिसरं मृत्यू दिसतो कधी-कधी. अगदी माझ्याकडे येतात किंवा "वो बेड पर है, हम मृत्युंजय जाप कर रहे ऐसा-वैसा." पण त्याला सांगावं लागतं, "ते देवाचं नाव घे." सध्या तीच कंडिशन आहे. म्हणजे मृत्यू सांगू नये. हं, परत निअर अबाउट सेक्शुअली बऱ्याच भानगडी आता वाढलेल्या आहेत. आता हं, सगळा बिंदासपणा आहे. आम्हाला समजतं या मुलीचं किंवा मुलाचं कॅरेक्टर कसं आहे, या हं, स्त्रीचं हं. कॅरेक्टर कसं आहे. परंतु ते सांगणं म्हणजे सरळ भांडणं आहेत ना. त्यामुळे ह्या नक्की. 3 गोष्टीवर मी 101% ध्यान ठेवतो. कोणालाच सांगत नाही आणि महत्त्वाची गोष्ट जर माझ्याकडे येणाऱ्या एखादी व्यक्ती आहे, तिच्यावर मित्र वगैरे असतील तर मी म्हणतो तुम्ही इथं बसू नका. हं. कारण मग त्यांना पर्सनल विचारता येत नाही आणि माझ्याकडे जर एखादी लेडीज आली आणि तिचा नवरा नंतर आला, की बाबा माझ्या बायकोला तू काय सांगितलं? मी म्हणतो मग पाठवू नको. तू तिलाच विचार. पण मी इकडचं-तिकडं सांगेन हे पाळल्याशिवाय ज्योतिषशास्त्र बोलू नये, असं आहे माझं म्हणणं. अच्छा. नाही बऱ्याचदा आपण काय बघतो ना, हं, की हं. आता याचं त्याला, त्याचं याला भरपूर सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्र काहीही बोलतात. ज्योतिष म्हणजे ॲस्ट्रोलॉजर काहीही बोलतात, की तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल, तुमचं याच्यासोबत आहे असं आहे, तुमचं त्याच्यासोबत ते तसं आहे. म्हणजे बंधनं कुठे दिसत नाही, नाही, चौकट नाही. कुठे दिसत मग नाही. तेच मग त्याला रोड छापच म्हणू ना आपण. कारण हां, शेवटी जो एस्ट्रोलॉजर एकदम क्लास 1 असतो, हां, तो जनरली त्याच्या बाबतीत तो सांगेल. हां. पण दुसऱ्याच्या बाबतीत त्यांनी सांगूच नाही. आता माझ्याकडे बरेच क्लायंट आहे. हं, मी माझं प्रोफाईल करू शकतो, की माझं क्लायंट हे, हे आहेत. हं, अरे पण त्यांचं नाव मी कशाला खराब करू किंवा त्यांना आवडत नसेल, आवडेल काय करायचं? हं. म्हणून हे ज्योतिषशास्त्रात एकच आहे, जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीचं जे तुम्ही सांगाल त्याच्या व्यक्तीपर्यंत त्यांनी ते भलेही त्यांनी 10 जणांना सांगू, पण आपण त्याच्या बाबतीत कोणाला काही सांगू नये. ॲक्चुअली हा माझा शेवटचा प्रश्न होता, हं, जो मी आता तुम्हाला हं, विचारला. पण हं, अजून एक डोक्यामध्ये प्रश्न आला. हं, जाता-जाता फक्त तेवढाच एक मी विचारतो, हं, की खरे एस्ट्रोलॉजर आता हं, दुकानदारीच्या बाबतीमध्ये आपण बोललो. हं, हं, जो ज्योतिष हे असतो, एस्ट्रोलॉजर असतो, हं. तो कसा ओळखावा? आता हा तर प्रसंग बी आणि प्रश्न बी कठीण आहे. नाही म्हणजे कसं परंतु झालंय, नाही, नाही की दुकानदारी एवढी झाली आहे नाही, ना. नाही एक लक्षात ठेवा, हां, की जो एस्ट्रोलॉजरचं नाव हां, म्हणजे बाजारात बघावं, की हा माणूस कसा आहे, काय याचं नॉलेज कसं आहे आणि महत्त्वाची गोष्ट हा कोणाला काही सांगतो का? हां. त्याच्याकडे जाऊन बघा. आता मी पहिल्यांदा शिकलो, मला गुरु कुणी नाही. परंतु असे काही लोकं होते ज्यांना नॉलेज होतं. तिथं जाऊन मी लोकांना घेऊन जायचो. तो कोणत्या बेसिसवर सांगतो, काय सांगतो त्याप्रमाणे सांगायचो. आणि म्हणून मी म्हणतो, की याच्यामध्ये जनरली आपण कोणाकडे जायचं हा प्रश्न नंतर बघा का आपण मुलगी देतो. हं, त्या मुलाचे सगळं मागचं पुढचं पहिल्यांदा विचारतो ना, त्याप्रमाणे प्रत्येक ज्योतिषाचे स्टेटस काय आहे, त्यांनी कोणाकोणाच्या कुंडल्या बघितल्या, त्याचे क्लायंट कसे हे बघितल्यावर तुम्ही तिथं त्यात जायचं आणि त्याच्याप्रमाणे पैसे द्यायचे की नाही हे ठरवायचं ना, असं आहे थोडक्यात. हं. म्हणजे थोडक्यामध्ये आणि कसं आहे. माझ्याकडे कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, की ज्योतिषशास्त्र असं आहे, की समजा तुम्ही आले, हां. मी तर बऱ्याच बायांना सवय असते. "अहो सर, माझ्या त्या यांनी असं सांगितलं." मग मी म्हणतो, "1 मिनिट थांब." मी असे हात बनतो, "तू तुझं सांग, मी ऐकतो आणि मला पैसे देऊन जा." "असं कसं?" अरे म्हणलं, तू ज्योतिष बघायला आली का ज्योतिष सांगायला आली?" मग ती शांत होते. तर ज्योतिषशास्त्रात कसं आहे, समजून घ्या, समजून घ्या, मी सांगितलं, की हा गूळ आहे, तो हां, लाल पाहिजे, सोल्युबल पाहिजे. हां. तोंडात टाकलं तर गोड पाहिजे. नाही तर बरोबर. गूळच नाही. तर ज्योतिषशास्त्रात जेव्हा आम्ही प्रिडिक्शन द्यायला सुरुवात करतो, आम्ही पहिल्यांदा सांगतो, "तुला असं होतंय का? तसं होतंय का? तुझे असे कंडिशन आहे का?" नंतर पुढच्या प्रिडिक्शन करायच्या ना.
एकदम कशासाठी आले? तुमचं पोट दुखतं, हे इंजेक्शन घ्या, असं नसतं ज्योतिषशास्त्र. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये पहिल्यांदा त्यांच्याशी आपले सगळं प्रिडिक्शन सांगायचं. त्याच्यात त्याला सांगायचं पण चुकलं, तर तिथं क्रॉस कर आणि जनरली असं होत नाही. जर एखादा एक्सपर्ट ज्योतिषी असेल, तर त्यांनी समोरच्याचं ऐकायचं नाही, आपलंच बोलायचं आणि त्यांनी जर चुकलं तर ॲक्सेप्ट करायचं. माझ्याकडे बरेच ज्योतिषी येतात. अगदी पण मी कोणालाही नाव ठेवत नाही. पण चुकलं तरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. असं खरंच असतं. हा जो पॉडकास्ट आज आपण केला, हा हं. इंटरव्ह्यू केला. खरंच हा एक म्हणजे एक मेमोरेबल असेल. एक हं. खरंच खूप चांगली माहिती याच्यातून मिळाली. हं. आपण जास्त हे घेतलं नाही, बेसिक माहिती घेतली. हो, करेक्ट. पण कारण कसं आपण आहे, हां, जास्त घेण्यासाठी इतकं ते डिटेल आहे सर, की हां. आता एक राशी त्याच्यात सांगितलं, की 2.25 हो, नक्षत्र, हो. एका नक्षत्रात खरंच. 4-4 अशा 12 राशी, हां. असे 12 ग्रह, हं. असे 27 नक्षत्र यांचं हां. इंटू करा तुम्ही. खरंच आहे. परम्युटेशन, कॉम्बिनेशन कितीतरी लांब होतं. तर त्या ज्योतिषाला एवढं नॉलेज पाहिजे, हं. की हा माणूस कशासाठी आला आणि ह्याचे स्टेटस काय आणि मग त्याच्यावर डिस्कशन करायचं. बरोबर. अरे फालतू काहीतरी बोलून महत्वाचं नाही ना. परंतु त्याला त्याची पत्रिका करेक्ट आहे का नाही, याच्यासाठी त्याच्याशी चर्चा करा. चर्चा म्हणजे तुम्ही सांगा. त्याने सगळं ॲक्सेप्ट केलं, तर मग त्या पुढच्या गोष्टी होतील ना. असं आहे बरोबर ते. आहे. खरंच तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला. मी माझ्या टीमकडून तुमचं खूप खूप आभार मानतो. थँक यू. आपण परत लवकरच असा दुसरा एक पॉडकास्ट करूयात. वेगळा विषय घेऊन ही हो, मी आशा माझ्याकडं करतो. कसं आहे, की अजून मी हां, ज्योतिषामध्ये जसं लोकं मानतात, हां. तसं माझ्या वास्तूमध्ये माझं नाव आहे. मी सिंगापूरला जाऊन आलो, मलेशिया झालं, श्रीलंका झालं, पूर्ण युरोप झालाय माझा. अमेरिकेत मी याच्यावर रेडिओवर लेक्चर दिले याचं. अरे वाह! हां, खरंच हां. मग याचा याचा अनुभव आपण लवकरच घेऊ. हे बिलकुल. मार्गदर्शन लवकरच घेऊ. आता तुर्तास तुमची रजा घेतो. परत भेटूयात. खूप खूप धन्यवाद. चला थँक